आज आपण डायबिटीज स्पेशल थाळी पार्ट 2 बघणार आहोत। घरामध्ये, नातेवाईकांमध्ये, मित्रपरिवारामध्ये कोणीही जर डायबिटीजचे रुग्ण असतील तर त्यांच्यासाठी ही थाळी उत्तम आणि गुणकारी आहे। बऱ्याच वेळेला डायबिटीज रुग्णांसाठी रोज रोज काय बनवावा हा आपल्याला विचार पडतो, तर आजची ही सात्विक थाळी ही खास तुमच्यासाठीच आहे। रेसिपी एकदम सोपी आहे। नमस्कार मित्रांनो, मी आणि माझी आई तुम्हा सर्वांचं आजच्या रेसिपीमध्ये खूप मनापासून स्वागत करीत आहोत। आजची रेसिपी आहे डायबिटीज थाळी भाग 2 आणि तुम्ही पाहतात आपला घरचा स्वाद। सर्वात पहिल्यांदा आपण मेथीची भाजी तयार करणार आहोत। तर इथे मी मोड आलेली मेथी घेतलेली आहे। तर या मेथीला मी मोड कसे आणले ते सुद्धा मी दाखवणार आहे। तर इथे बघा, आपण मसाल्यामध्ये मेथी वापरतो ना, तीच मेथी घेतलेली आहे आणि तिला मी भिजवत ठेवलेली एक दिवस। आणि दुसऱ्या दिवशी काय केलेलं आहे, पाण्यातून मी बाहेर काढून कपड्यामध्ये बांधून घेतलेली घट्ट। आणि तिसऱ्या दिवशी याला मोड येतात। तुम्ही सुद्धा असेच तयार करा। तर मेथीच्या भाजीसाठी आपल्याला वाटण लागणार आहे। तर इथे मी ओलं खोबरं घेतलेलं आहे, कोथिंबीर, मिरची हिरवी आणि आलं घेतलेलं आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, खोबरं आणि मिरची ही भाजून घ्यायचं आहे। तर इथे बघा, मी चमच्याभर कढईमध्ये तेल घेतलेलं आहे आणि तापलेलं सुद्धा आहे। आता याच्यामध्ये आपण खोबरं घालूया आणि मिरची परतून घेऊया। आणि हे खोबरं आहे ना, ते आपल्याला सोनेरी रंगावर भाजून घ्यायचं आहे। तर हे बघा, आपलं खोबरं सोनेरी रंगावर भाजून झालेलं आहे। आता आपण गॅस बंद करूया आणि याला थंड करून घेऊया। हे बघा, वाटणाचं साहित्य थंड झालेलं आहे। आता मिक्सरमध्ये वाटून घेऊया आपण। आणि या खोबऱ्यासोबतच आपल्याला कोथिंबीर आणि आलं सुद्धा वाटून घ्यायचं आहे। आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि जास्त बारीक सुद्धा नाही वाटायचं आपल्याला। तर हे बघा, असं दरदरीत वाटून घ्यायचं आहे आपल्याला, बारीक नाही वाटून घ्यायचं आहे, एकदम पेस्ट नाही करून घ्यायची। वाटून झाल्याच्या नंतर मी इथे कढईमध्ये पुन्हा एकदा 3 चमचे तेल घेतलेलं आहे। आता यामध्ये आपण फोडणी करूया। पहिल्यांदा आपण राई घालूया, त्यानंतर जिरं, कढीपत्ता, हिंग, त्यानंतर थोडीशी हिरवी मिरची कापलेली आणि कांदा। आता आपण ना परतून घेऊया। कांदा थोडासा परतून झाला ना का यामध्ये आपण लसूण घालणार आहोत। आता यामध्ये आपण लसूण घालूया आणि हा लसूण ना मी ठेचून घेतलेला आहे। परतून घेऊया। आता कांदा आहे ना, तो चांगला मऊ करून घ्यायचा आहे। हा बघा, कांदा आहे ना, तो मऊ झालेला आहे। आता यामध्ये आपण वाटण वाटलेलं आहे ते घालूया। आता या मिक्सरमध्ये मसाला उरलेला आहे ना, तो सुद्धा काढून घेऊया। आता परतून घेऊया। आता हे वाटण परतून झाल्याच्या नंतर यामध्ये आपण मसाले घालूया। आणि मसाले आपल्याला जास्तीचे नाही घालायचे आहेत। हा बघा, मी 1 चमचाच घालणार आहे। हा घरगुती मसाला घातलेला आहे मी। हळद आता थोडं परतून घ्यायचं आहे। मसाले परतून झाल्याच्या नंतर मोड आलेले मेथी आहे ना, ते घालूया। आणि ही मेथी आहे ना, ती मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि धुवूनच घालायची आहे। जरी आपण फडक्यामध्ये बांधतो ना, तर थोडासा आंबट सुद्धा वास येतो, म्हणून आपल्याला घालताना धुवून घ्यायचे आहे। आता मेथी घातल्याच्या नंतर इथे मी दुधी पण घेतलेले आहे, ते दुधी सुद्धा यामध्ये घालायचे आहे। तर इथे दुधीची साल काढून मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे। आता आपण ना परतून घेऊया। तर ही मेथी आणि दुधी आहे ना, डायबिटीजसाठी अत्यंत गुणकारी आहे। हे बघा, मेथी आणि दुधी आहे ना, वाटणामध्ये चांगले मिक्स झालेले आहे। आता यावरती आपण झाकण देऊया आणि 5 मिनिटाची वाफ काढून घेऊया। आणि गॅस एकदम स्लो ठेवायचा आहे, नाहीतर करपून जाईल। आता मेथीची भाजी वाफेवर शिजते तोपर्यंत आपण काय करूया, शेपूची भाजी एका बाजूला तयार करून घेऊया। तर इथे मी कढईमध्ये तेल तापून घेतलेलं आहे। तर यामध्ये आपण घालूया राई, जिरं, त्यानंतर कढीपत्ता, हिंग, त्यानंतर हिरवी मिरची आणि हा कांदा परतून घेऊया। चला, आता ही भाजी आहे ना आपण ठेवलेली मेथीची,
ती सुद्धा परतून घेऊया। झाकण ठेवूया पुन्हा। आता तुम्ही पाहू शकता आपला कांदा सुद्धा मऊ झालेला आहे। आता यामध्ये आपण लसूण घालूया आणि हा लसूण ना मी ठेचून घेतलेला आहे। आणि लसूण परतून झाल्याच्या नंतर यामध्ये मसाले घालूया। 1 चम्मच घरगुती लाल मसाला, त्यानंतर जाईल हळद आणि थोडीशी कोथिंबीर सुद्धा घालूया आणि परतून घेऊया। आता मसाले परतून झाल्याच्या नंतर यामध्ये आपण मुगाची डाळ घालूया। आता ही मुगाची डाळ आहे ना ती पाण्यामध्ये मी 3 तास भिजून घेतलेले आहे आणि स्वच्छ धुवून सुद्धा घातलेले आहे। आता यामध्ये घालूया, परतून घेऊया। आता मुगाची डाळ परतून झाल्याच्या नंतर इथे मी शेपूची भाजी सुद्धा घेतलेली आहे, ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि बारीक चिरून सुद्धा घेतलेली आहे। आता परतून घेऊया। आता ही परतून झाल्याच्या नंतर यावरती आपण झाकण ठेवूया आणि 2-2 मिनिटांनी परतत राहायचं आपल्याला। अशाच नवनवीन आणि घरगुती रेसिपींसाठी घरचा स्वाद हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा। चला आता मेथीची भाजी बघूया। ही भाजी आहे ना ती परतून घेते मी आणि यामध्ये ना थोडंसं आपल्याला गरम पाणी घालायचं आहे, म्हणजे एकदम सुकी सुकी नाही होणार। हा बघा मी अगोदरच गरम पाणी करून घेतलेलं आहे। आता आपल्याला जास्तीचा पण नाही घालायचा, म्हणजे थोडंसंच घालायचं आहे। आणि गरम पाणी घातल्याने काय होईल, ही भाजी आहे ना ती लवकर शिजेल। चला आता पाणी सुद्धा घालून झालेलं आहे, तर यामध्ये आपण मीठ आणि टोमॅटो घालून घेऊया आणि चवीनुसार मीठ घालूया। पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया। आता मिक्स करून झाल्याच्या नंतर यावरती आपण पुन्हा झाकण ठेवूया आणि 5 मिनिटाची वाफ काढून घेऊया आणि गॅस आपल्याला बारीकच ठेवायचा आहे। चला आता आपण झाकण खोलूया, परतून घेऊया। आता यामध्ये आपण मीठ घालूया, परतून घेऊया। आता ही भाजी परतून झाल्याच्या नंतर पुन्हा एकदा आपण झाकण ठेवूया आणि 5 मिनिटाची वाफ काढूया। चला आता आपण झाकण खोलूया। आता ही भाजी आहे ना ती तयार झालेली आहे। आता यावरती आपण ओल्या खोबऱ्याचा किस घालूया आणि थोडीशी कोथिंबीर घालूया। वाह, किती एकदम फ्रेशनेस आलेला आहे या भाजीवरती आणि इतकी पौष्टिक तयार झालेली आहे। आहा हा। चला आता आपण गॅस बंद करून घेऊया। आता ही सुद्धा भाजी आपली तयार झालेली आहे। झाकण खोलूया। आता यावरती काय करूया, कोथिंबीर घालूया, मिक्स करून घेऊया। आता आपण गॅस सुद्धा बंद करून घेऊया। आता दोन्ही भाज्या तयार झाल्याच्या नंतर आपल्याला भाकरी तयार करायची आहे, तर इथे मी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे। आता तुमच्याकडे नाचणीचं पीठ नसेल तर तुम्ही ज्वारीचं पीठ सुद्धा घेऊ शकता, म्हणजे तुम्ही दोन्ही पीठं ना मिक्स करून त्याची भाकरी तयार करू शकता, ती सुद्धा छान होते। तर इथे बघा मी पाणी सुद्धा उकळून घेतलेलं आहे। आता यामध्ये काय मी मीठ नाही घातलेलं, आता तुम्हाला घालायचं असेल ना तर तुम्ही घालू शकता। आणि दुसरी गोष्ट म्हणजे पाण्याचा अंदाज कसा घ्यायचा, 1 कप पाणी असेल ना तर 2 कप पीठ घ्यायचं। म्हणजे मग ती क्वांटिटी कशी असो ना, जर म्हणजे आपल्याला जर पीठ जास्त घ्यायचं असेल तर ते कपाप्रमाणे पाण्याचा अंदाज आपल्याला कमी जास्त करायचा आहे। हो, आणि गॅस फास्ट ठेवून असं म्हणजे पीठ टाकू नका। गॅस फास्ट ठेवल्याने काय होते, पिठाला गुठल्या लगेच पकडतात। आता हे उरलेलं पीठ आहे ना ते सुद्धा घालूया। आता ही उकड झालेली आहे, आता आपण मळून घेऊया। आता ह्या पिठाची ना उकड जर ओली असली ना तर थोडंसं तुम्ही पीठ घालू शकता सुकं, आणि जास्त ओली असली ना तर रोटीसुद्धा चांगली नाही होत, फाटत राहील। आणि जी मीडियम झाली ना उकड तर त्याची रोटीसुद्धा चांगली होते। आणि उकडनं आपल्याला मळताना एकदम थंड नाही करून घ्यायची, गरम असतानाच मळून घ्यायचं आणि थंड पाणी घ्यायचं आपल्या हाताला।
तर हे बघा आपलं पीठ मळून झालेलं आहे. आता काय करूया, भाकरी बनवायला सुरुवात करूया. तर हा बघा असा गोळा तयार करून घ्यायचा आणि जेवढी भाकरी बनवायची आहे ना तेवढंच आपल्याला पीठ घ्यायचं आहे आणि असा दाब द्यायचा. दाब दिल्याच्या नंतर थोडंसं पाणी घ्यायचं आणि मी लाटण्याने करणार आहे. तर लाटणं घेतले, लाटण्याला पाणी लावले. आता लाटून घेऊया. तरी बघा लाटून झाले. आता आपण बोटं लावून घेऊया आणि लादीला ना थोडंसं पाणी लावायचं. आता तुम्ही परातीमध्ये बनवत असाल तर परातीला सुद्धा पाणी लावून घ्यायचा ना. अशा पद्धतीने बोटाला पाणी घेऊन बोटं लावून घ्यायची. तरी बघा भाकरी तयार झालेली आहे बोटं लावून. आता काय करूया, ही बोटं लावलेली बाजू आहे ना ते आपल्याला तव्यावर घालायचे. तर इथे बघा मी तवा गरम करून घेतलेला आहे. आता भाकरी घालताना ना आपल्याला मीडियम करायचा आहे, म्हणजे एकदम फास्ट नाही करायचा, नाही तर खाली ना करपून जाईल. आता 2 मिनिटांनी आपल्याला भाकरी उलटून घ्यायचे. आता ही भाकरी आहे ना ती पलटून घ्यायची आपल्याला. आता थोडा गॅस ना मोठा करून घेऊया. हे आता पाठीमागून भाकरी आहे ना ती झालेली आहे. तर आता पलटी घालून घेऊया. तर ही बघा भाकरी आहे ना ती मस्तपैकी फुगलेली आहे. आता हिला ना काढून घेऊया. पहिल्यांदा चेक करते कुठची बाजू राहिले का. थोडी राहिली असेल तर अशी शेकून घ्यायची. तर आता मी काढून घेते. ओ हो, इतकी जबरदस्त आपली थाळी तयार झालेली आहे. एका वाटीमध्ये आहे शेपूची भाजी, दुसऱ्या वाटीमध्ये आहे दुधी आणि मोड आलेली आहे मेथीची भाजी, त्याच्यानंतर सलाडमध्ये आपल्याकडे आहे काकडी आणि बीट, त्याच्यानंतर गरमागरम नाचणीची पाण्यावरती थापलेली भाकरी. वा. आता अशी जर सात्विक थाळी जर आपल्या डायबिटीस पेशंटसाठी जर बनवली तर डायबिटीस एकदम छूमंतर होऊन जाईल. आणि हो, जर तुम्हाला 2-2 भाज्या बनवायच्या नसेल तर तुम्ही यातली कोणतीही एखादी जरी बनवली तरी सुद्धा चालेल. पण आजची रेसिपी मात्र घरी नक्की ट्राय करा. आणि असं नाही की फक्त हे डायबिटीस रुग्णच खाऊ शकतात, तर आपण सुद्धा ही थाळी चांगल्या प्रकारे एन्जॉय करू शकतो. तर मित्रांनो, आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली खाली कमेंट बॉक्सच्या माध्यमातून आम्हाला कळवायला सुद्धा विसरू नका. आणि त्या अगोदर आपल्या आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा, शेअर करायचा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बाजूची बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. चला, असेच एक तुमच्या आवडीची रेसिपी घेऊन पुढच्या येत्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटणार आहोत. वेळ काढून आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू.